तर आज आपण फ्रीज शिवाय महिनाभर टिकणारा भरल्या किंवा सुक्या भाज्यांचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि त्यासोबत हाच मसाला वापरून कुकरमध्ये अगदी झटपट अशी तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर ही तोंडलीची भाजी तुम्ही पाहू शकता अगदी चमचमीत अशी बनवून तयार होते आणि हा मसाला वापरला की यामध्ये आपल्याला इतर कुठलेही मसाले ॲड करायची अजिबात गरज लागत नाही। हा मसाला वापरून तुम्ही कुठलीही भरली किंवा सुकी भाजी अगदी 5 मिनिटात तयार करू शकता। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी हा मसाला तयार करण्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया। तर सर्वात आधी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी तीळ घेतलेत, 1 वाटी गच्च दाबून भरून इथे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं वाटीमध्ये भरत असताना छान असं दाबून भरून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 2 चमचे धने घेतलेत, 2 इंच आलं घेतलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे जिथे आपल्याला जिरे घ्यायचे। तर आता हे संपूर्ण मसाले आपण सर्वात आधी भाजून घेऊया। हे मसाले भाजत असताना इथे आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही। तर सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया आणि संपूर्ण मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरच सगळे मसाले भाजायचे, म्हणजे हा मसाला अगदी खमंग बनून तयार होतो। तर इथे मी शेंगदाणे हलकेसे स्पॉट पडेपर्यंत भाजून घेतलेत। शेंगदाणे हलके भाजून झाले की यामध्ये लगेचच आपल्याला सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि ते सुद्धा या शेंगदाण्यासोबत अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतल्यानंतर ह्याचा हलकासा कलर ब्राउनिश झालाय तर आता यामध्ये आपण तीळ घालून घेऊया। तीळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। कढई ही गरम असते आणि गरम कढईमध्ये तीळ घातले का ते लगेचच भाजले जातात। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कुठेही जास्त करायची नाही। तर तीळ मी 1-2 मिनिटे भाजून घेतले आणि संपूर्ण मसाला छान असं एकत्र करून घेतला। असा हा एकत्र करून छान असा सोनेरी रंगावरती हा संपूर्ण मसाला भाजून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता एक 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण साहित्य छान असं सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे। खूप जास्त डार्क रंग करायचा नाही, असा हलका सोनेरी रंग आला का एका साईडला करायचं आणि त्याच कढईमध्ये तिथे आपल्याला धने आणि जिरे भाजून घ्यायचे। धने जिरे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, 1-8 मिनिटं पुरेसा होतो। त्यासाठी सगळ्यात शेवटीच घालायचे, सगळ्यात आधी घातले तर ते करपले जातात। त्यासाठी सगळ्यात शेवटी घालून 1-8 मिनिटावर धने जिरे परतून घ्यायचे आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचे आणि ते सुद्धा आपल्याला 1 मिनिटावर परतून घ्यायचे, म्हणजे हलकंसं त्यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि मसाला सुद्धा अजिबात खराब होत नाही। तर इथे मी आलं लसूण सुद्धा छान असं 1 मिनिटावर परतून घेतलं। तर इथे आपलं संपूर्ण साहित्य जे आहे छान असं परतून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे संपूर्ण साहित्य पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथे पहा, इथे मी हे संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं सुद्धा छान असं स्वच्छ आणि कोरडं असावं आणि आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे इथे मी काळं तिखट घातलंय, हे चवीला सुद्धा तिखट आहे आणि यामध्ये गरम मसाला सुद्धा आहे। त्यासाठी वेगळा असा गरम मसाला घालण्याची गरज नाही आहे, पण तुमच्याकडे जर असं काळं तिखट नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला प्लस लाल तिखट वापरू शकता। त्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे मीठ घालून छान असं मिक्सरला आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सर हा बंद चालू करत आपल्याला हे वाटून घ्यायचे, नाहीतर ह्या मसाल्याला तेल सुटू शकतं। तर इथे पहा, इथे मी हा मसाला छान असा बारीक करून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा मसाला अतिशय कोरडा आहे, यामध्ये अजिबात तेल रिलीज झालेलं नाही। तर हा मसाला तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून महिनाभर फ्रीज शिवाय स्टोअर करून ठेवू शकता आणि कुठलीही सुकी किंवा भरलेली भाजी अगदी झटपट 5 मिनिटात तयार करू शकता। हा मसाला वापरल्यानंतर इथे तुम्हाला इतर कुठलाही गरम मसाला किंवा काळा मसाला, लाल तिखट, हळद काहीच वापरण्याची गरज नाही आहे। तर हा मसाला वापरून आता आपण मस्त अशी चमचमत तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे मी पाव किलो तोंडली घेतलेले आहेत। तोंडली इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचा वरचा आणि खालचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने 4 भागामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे। जशी आपण भरली वांगी बनवतो त्याच पद्धतीने ही तोंडली सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची। इथे आपण भरली तोंडली बनवणार नाही आहोत, पण अशा पद्धतीने मी हे कट करून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही लांबट आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये किंवा छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेऊ शकता। तर संपूर्ण तोंडली मी ह्याच पद्धतीने कट करून घेते आणि ही तोंडलीची भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे। तोंडली शिजायला खूप जास्त वेळ लागतो, तर कुकरमध्ये बनवल्यामुळे अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये भाजी बनवून तयार होते। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण तोंडली जी आहे अशाच पद्धतीने छानपैकी कट करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता सगळी तोंडली मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आता आपण याची भाजी तयार करून घेऊया। तर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला। कुकरमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचं। तेल छान असं गरम झालं का सर्वात आधी आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली तोंडली घालायची आहे
आणि तोंडली आपल्याला 1-2 मिनिटे छान असं तेलावरती परतून घ्यायची. अशा पद्धतीने तोंडली सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतली, फ्राय करून घेतली का भाजी चवीला अगदी छान बनवून तयार होते. तर तोंडली तेलामध्ये घातल्यानंतर तेलाचे शिंतोडे अंगावर होतात, त्यासाठी झाकण लावून 1 मिनिटभर आपण असंच ठेवूया. आणि तुम्ही पाहू शकता 1 मिनिटानंतर तोंडली ही छान अशी श्रिंक झालेली आहे, म्हणजेच तोंडली छानपैकी वाफून झाले. तर आता यामध्ये आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि कढीपत्ता छान असा तडतडला का आता यामध्ये आपल्याला जो बनवून घेतलेला मसाला आहे तो मसाला ॲड करायचा आहे. तर इथे मी 4 जणांसाठी भाजी बनवते, त्यासाठी ह्या मोठ्या चमच्याने 2 चमचे इथे मी हा मसाला घातलेला आहे. आणि खूप जास्त पातळ भाजी मी बनवणार नाही आहे, ग्रेव्ही टाईप भाजी बनवते. तुम्हाला जशी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला ॲड करू शकता. पातळ किंवा घट्ट भाजी बनवायची असेल तर त्या अंदाजाने यामध्ये मसाला घाला. सगळ्यात शेवटी यामध्ये मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि 1 ग्लासभर पाणी मी इथे घातलेलं आहे. भाजी मी ग्रेव्ही टाईप बनवते, त्यासाठी फक्त 1 ग्लास पाणी घातलं, कारण तोंडली शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्या अंदाजानेच यामध्ये पाणी घालायचं. आणि आता आपल्याला ह्या कुकरचं झाकण लावायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून 6 ते 7 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे. तर इथे पहा, इथे मी कुकरची शिट्टी लावून 7 ते 8 शिट्ट्या काढून कुकर छानपैकी गार करून घेतला. आता आपण हा कुकर उघडून पाहूया. तर पहा, मस्त अशी चमचमीत इथे आपली तोंडलीची भाजी बनवून तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छानपैकी सर्व करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी 10 मिनिटात चमचमीत इथे आपली तोंडलीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटते, इतकी छान अशी ही भाजी झालेली आहे. याचा खमंग असा वास घरभर दरवलेला आहे. तर आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया. तर इथे पहा, इथे आपली अगदी झटपट अशी तोंडलीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा हा मसाला एकदा बनवून फ्रीजशिवाय महिनाभर स्टोअर करून ठेवा आणि कुठलीही भरली किंवा सुकी भाजी अगदी 5 मिनिटात बनवून तयार करा. तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपीबरोबर. धन्यवाद.